आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. आषाढी एकादशी हा फक्त उपवासाचा दिवस नाही, तर मन शुद्ध करण्याचा, भक्तीचा आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाचा दिवस आहे. आज मी घरच्या घरी साधे, सात्विक उपवासाचे पदार्थ बनवले. प्रेमाने केलेला स्वयंपाक आणि देवाला अर्पण केलेला प्रत्येक घास हीच खरी पूजा आहे, असे मला वाटते. जीवनात कितीही धावपळ असली, कितीही अडचणी आल्या, तरी देवावरचा विश्वास कधीच सोडू नका. योग्य वेळ आल्यावर विठ्ठल प्रत्येकाची हाक ऐकतो. माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला तुम्ही नेहमीच प्रेम द्या, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचे प्रेम आणि आशीर्वादच मला नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात. विठ्ठल रखुमाई तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट नांदो. जय जय राम कृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशी. सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणीला समर्पित आहे. अनेक वारकरी या दिवशी भक्तिभावाने विठ्ठलाचे नामस्मरण करतात, उपवास करतात आणि शक्य तितका दिवस सात्विक वातावरणात घालवतात. आज मी तुम्हाला माझा संपूर्ण आषाढी एकादशीचा दिवस दाखवणार आहे. देवपूजा, उपवासासाठी बनवलेले पदार्थ आणि दिवसभराची तयारी हे सगळं या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर चला दिवसाची सुरुवात करूया. सर्वात आधी घरातील देवघर स्वच्छ करून पूजा केली, फुले वाहिली, दिवा लावला आणि मनापासून प्रार्थना केली. माझी एकच प्रार्थना आहे, आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदो. प्रत्येकाच्या आयुष्यात विठ्ठलांची कृपा कायम राहो. पूजा झाल्यानंतर आता नाश्त्याची वेळ झाली आहे. आज उपवास असल्यामुळे छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. शेंगदाण्याचे कूट आणि हिरवी मिरची घालून अगदी साध्या पद्धतीने अतिशय चविष्ट अशी खिचडी तयार केली. त्यानंतरच नाश्ता झाला की दुपारची जेवणाची तर तयारी सुरूच केली. त्याच्यामुळे आज मी उपवासाचे कुरकुरीत असे छान भजी बनवणार आहे. उपवासात थोडं वेगळं खायला मिळालं की दिवस कसा छान असा आनंदात जातो. गरमागरम भजी आणि दह्याबरोबर खायला तर खूप छान लागतात. आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवास नाही, हा दिवस मन शुद्ध करण्याचा, चांगले विचार करण्याचा आणि देवाच्या नामस्मरणात वेळ घालवण्याचा आहे. उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नव्हे, तर वाईट विचार, राग, मत्सर आणि अहंकार यांचाही त्याग करण्याचा प्रयत्न असतो. आता दिवस संपत आलेला आहे. आता रात्रीच्या जेवणासाठी मी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे. मस्त अशी छान उपवासातील हे जेवण साधं, सात्विक आणि पोटभर असतं. नैवेद्य दाखवून मग आम्ही सर्वजण प्रसाद म्हणून जेवणार आहोत. तर आजचा माझा आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस तुम्ही पाहिला. तुम्हीही उपवास केला असेल तर आज काय खास बनवलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विठ्ठल रखुमाई आणि स्वामी समर्थांची कृपा तुमच्या घरावरती सदैव राहो. सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी माऊली.